गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा लवकरात लवकर गुरुदत्त स्वामींनी पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्हा सर्वांच्या नेहमी कमेंट असतात की आम्हाला 1 2 3 मुली आहेत. खूप जणांना 15-20 वर्ष झाले लग्नाला पण मूलबाळ नाही आहे. मग आम्ही कुठली सेवा करावी? तर आपण पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती किंवा इतर जे काही घरामध्ये किरकोळ आजार असतील, घरामधील वादविवाद असतील, खूप सगळ्या स्वामींच्या आज्ञेनुसार सेवा शेअर केलेल्या आहेत. पण ज्यांनी कोणी दत्त जयंती विशेष 3 फुलांचा उपाय केला होता तर तिथेसुद्धा खूप कमेंट होत्या की ताई हा योग आता पुन्हा कधी येईल? तर तो योग मी तुम्हाला सांगितलं होतं. योग्य तिथीवरती मी तुम्हाला ती सेवा शेअर करेल. तर त्याची वेळ आलेली आहे आणि हा व्हिडिओ मी खूप आधी शेअर करायला पाहिजे होता. पण अजून 4 दिवस वेळ आहे तुम्हाला यासाठी. तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की माझ्या गुरुदत्त स्वामींवर प्रचंड विश्वास आहे. भक्त हो, कोणतीही वेळ येऊ मी फक्त आणि फक्त महाराजांना आठवत असते. फक्त दुःखात नव्हे तर माझ्या सुखामध्ये सुद्धा मी नेहमी म्हणत असते की हा सुखाचा क्षण माझ्या गुरुदत्त स्वामींमुळेच आलेला आहे. बऱ्याचदा आपण काय होतो, सेवा घेतो, सेवा करतो, पण जेव्हा सुख येतं तेव्हा आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींनाच विसरून जातो. आपल्याला असं करायचं नाही. तर मी तुम्हाला आज एक सुंदर अनुभवसुद्धा सांगणार आहे. तर आपण दत्त महाराजांचे 5 गुरुवार व्रत करायचं होतं, जे आपल्याला मधुकरी मागून उपवास सोडायचा होता. तर खूप ताईंनी हे व्रत केलेलं आहे आणि त्या सर्वांसाठी एक खूप छान बातमी आहे की आत्ताच अर्ध्या तासापूर्वी एका ताईंची कमेंट आली की त्यांचं हे 5 गुरुवारचं व्रत पूर्ण झालं आणि त्या आता प्रेग्नेंट आहेत. म्हणजे व्रत पूर्ण झालं, नंतर त्यांना जो मासिक धर्म येणार होता तो आलाच नाही आणि ही खूप छान आनंदाची गोष्ट आहे. उद्या गुरुवार आहे तर मी पुन्हा आरतीला गेल्यानंतर महाराजांना खास त्या ताईंसाठी महाराजांकडे नवस बोलेल आणि त्यांना जी गर्भधारणा झालेली आहे तर 9 महिने महाराजांनी त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांचं बाळ सुखरूप जन्माला यावं, माझी हीच एक इच्छा आहे आणि त्या ताईंनीसुद्धा त्यांची काळजी घ्यावी. अजून एक सांगते तुम्हाला, जे जे तुम्ही इथे सेवा करता, पुत्रप्राप्ती असो किंवा मग संतानप्राप्तीसाठी असो किंवा तुम्हाला आधीचा गर्भ खराब झालेला आहे, एखादं मूल तुमचं मंद म्हणजे मतिमंद वगैरे आहे, तर पुढे तुमचं बाळ कसं होईल ही तुम्ही चिंता करताय. तर एक सांगते, स्वामींची सेवा करता पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून सेवा करा. आणि ज्यावेळी तुम्ही प्रेग्नेंट राहाल तुम्ही इथे कमेंट करून सांगू शकता, पण आजूबाजूला नातेवाईकांना कोणालाही 4 महिने होईपर्यंत सांगू नका. कृपया ही तुम्हाला एक विनंती आहे. मी हे का म्हणते हे तुम्हाला नक्की नंतर कळेल. पण तुम्ही स्वतः फक्त मिस्टर तुम्ही स्वतःमध्येच ही गोष्ट 4 महिन्यापर्यंत ठेवा. स्वामींची सेवा करा आणि जे काही आपल्याला पथ्य डॉक्टरांकडे वगैरे जावं लागतं, ट्रीटमेंट घ्यावी लागते, ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सेवा पाहणार आहोत, सविस्तर सेवा जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहा. तर 25 फेब्रुवारी या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी आहे श्री गुरु प्रतिपदा. तर खूप जणांना माहीत असेल, खूप जणांना माहीत नसेल की श्री गुरु प्रतिपदा म्हणजे काय. तर तुम्हा सर्वांना माहीत आहे की गुरु दत्तात्रेयांचे वेगवेगळे अवतार आहेत आणि त्यांचा एक आगळा वेगळा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्ष संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे आणि 50 वर्ष श्री क्षेत्र गाणगापूर येथे त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी खूप लोकांचं दुःख नष्ट केलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला जी काही सेवा करेल त्या सेवेचं त्यांना फळ दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर याची निर्मिती केलेली आहे. तर निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी त्यांनी सेवेसाठी ठेवलेल्या आहेत. तर बघा, आजही गाणगापूरला गेल्यानंतर तुम्ही काही जरी मागितलं नाही तरीसुद्धा तुमच्या मनातील जी कुठली इच्छा आहे ती तुम्हाला तुमच्या घरी येता किंवा 1 महिन्यामध्ये ती पूर्ण झालेली तुम्हाला जाणवेल. खरंच मला खूप अनुभव आहे आणि गाणगापूरशी माझं खूप वेगळं नातं जोडलेलं आहे. तर भक्त हो,
आपल्या नृसिंह सरस्वती या भगवंताचा हा अवतार 150 वर्ष कार्यरत होता. त्या कार्याची नोंद आपल्याला वेदांनी इतकेच महत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जाणारा या ग्रंथामध्ये तुम्ही खूप वेळा पारायण वगैरे केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं देखील असेल. तर माघ महिन्यामध्ये पौर्णिमा झाली की दुसऱ्याच दिवशी गुरुप्रतिपदा असते. तर या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्यगमन केले आणि गुप्त रूपाने कार्य चालू ठेवले. तर या दिवशी महाराजांच्या श्री शैल्यगमनाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर तुम्ही म्हणाल शैल्यगमन केलेलं आहे आणि मग उपाय कसा? महाराज जरी गेलेले असेल तरीसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की जो कोणी भक्त या दिवशी विशेष माझी सेवा पूजा करेल त्याच्या मनामध्ये कितीही कठीण कितीही अशक्य गोष्ट असेल इच्छा असेल तरीसुद्धा ती पूर्ण होणार. तर त्यांनी जातावेळी सांगितलं होतं की जो कोणी माझी 64 योगिनीसह पूजा करेल त्याच्या मनातील कुठलीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. तर तुम्हा सर्वांना माहीत नसेल पण सांगते, औदुंबराच्या वृक्षामध्ये श्री गुरु दत्तात्रयांचं वास्तव्य आहे. या वृक्षामध्ये श्री नृसिंह सरस्वतींचा सुद्धा वास आहे आणि याच वृक्षामध्ये 64 योगिनी वास करतात. म्हणून हा औदुंबराचा वृक्ष म्हणजे ज्याला आपण उंबराचे झाड म्हणतो हे साधेसुधे नसून हे खूप पवित्र आहे. जर तुम्ही दररोज या वृक्षाची सेवा केली तर ज्या ताईंना मूलबाळ होत नाही त्यांना 100% पुत्रप्राप्ती म्हणा किंवा एखादी खूप सुंदर कन्यारत्न होईल. आणि ज्या ताईंना मुली आहेत इच्छा आहे की आता मला मुलगाच पाहिजे तर त्यांची ही इच्छा नक्की पूर्ण होईल. पण खूप ताईंना अडचण असते, आमच्याकडे औदुंबराचं वृक्ष नाही आहे मग आम्ही काय करावं. मी आधी तुम्हाला हे उपाय सांगितले होते पण आज एक सांगते, तुम्हाला आजपासूनच किंवा मग उद्याच शोध घ्यायचा आहे तुमच्या आसपास कुठे औदुंबराचं वृक्ष आहे. तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या भागात राहता तिथे श्री गुरुदत्त महाराजांचं किंवा स्वामींचं केंद्र मठ मंदिर असेल तर तिथे तुम्ही जा. त्या भागामध्ये तुम्हाला हे औदुंबराचं वृक्ष मिळून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटंसं पूजेचं साहित्य घ्यायचं आहे. हे कधी करायची पूजा? 25 फेब्रुवारी गुरुप्रतिपदा त्या दिवशी. तर त्या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अष्टगंध थोडेसे म्हणजे 1 कपभर कच्चं दूध घ्यायचं आहे, शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्याचबरोबर तुपाची फुलवात घ्यायची आहे आणि एक तेलाचा दिवासुद्धा घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पिवळी 3 फुले घ्यायची आहे. शक्यतो झेंडूचीच 3 पिवळी फुले घ्या आणि अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. तर या अक्षदांची संख्या 11 किंवा 21 यामध्ये घ्या. अक्षदा थोड्याशा हळद आणि पाणी टाकून पिवळसर करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एखादी अगरबत्ती किंवा धूप घेऊन गेला तरी चालेल. आणि या ठिकाणी दक्षिणा म्हणून 11-21 रुपये यथाशक्ती तुम्हाला जे घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर थोडासा तुम्हाला या दिवशी नैवेद्य म्हणून भात करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला नारळी भात बनवता येत असेल किंवा शक्य होत असेल तर तुम्ही गोड असा नारळी भात करून घ्या. याचा नैवेद्य खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि काय करायचं आहे, बरोबर तुम्हाला 12च्या आतमध्ये किंवा मग 12:30 वाजता, आता खूप ताईंना जॉब आहे आणि मग आम्ही कधी करावी सेवा, तर एक सांगते, दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता पण 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. मग 12:30ला केली किंवा 12:15च्या नंतर केली तरी चालेल, कधीही सेवा करू शकता. तर तुम्हाला आधी झाडाच्या एकदम खाली जो भाग असतो जमिनीपासून खोडाचा, तर त्या बुंध्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. उजव्या हाताने घालताना डावा हातसुद्धा त्या तांब्याला लावायचा आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी एक मंत्र म्हणायचा आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, असे म्हणून तुम्हाला पुन्हा थोडंसं दूध अर्पण करायचं आहे. जे काही नेलेलं आहे ते सर्व दूध एकाच वेळी अर्पण करून घ्या. त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाका आणि मग नंतर हळदी कुंकू वाहून घ्या. आणि औदुंबराचं जे जमिनीला चिटकून जे खोड असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 हळदीचे टिपके द्यायचे आहेत. म्हणजे 3 वेळा हळद लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जी काही तुम्ही अक्षदा घेतलेल्या आहेत 11-21 किंवा मग 51, तर हे पूर्ण अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि देवाला तुमची इच्छा सांगायची आहे. म्हणजे जी कुठली इच्छा आहे. तर आता हा उपाय तुम्ही कशासाठीही करू शकता, तुमच्या मुलांच्या नोकरीसाठी किंवा मग मुलं स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत किंवा तुम्हाला मुलं आहेत लहान आहेत, ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, फार चिडचिड करतात, हट्टी आहेत,
किंवा घरात कोणी आजारी आहे कशासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी मुलांचा विवाह जमत नसेल तरीसुद्धा करू शकता. आणि कमेंट आहेत मुलगा पाहिजे किंवा संतान प्राप्ती पाहिजे म्हणून मी तो उल्लेख केला. पण कुठलीही इच्छा असू द्या, तुम्ही ती इच्छा सांगायची आहे आणि पूर्ण श्रद्धेने इच्छा सांगा. मूठ बंद करून इच्छा सांगायची आहे. नंतर मग तुम्हाला ते जे काही अक्षता आहेत ते तुम्हाला त्या खोडावरती अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर 3 पिवळी फुले घ्यायची आहेत आणि श्री गुरुदेव दत्त महाराजांचं नामस्मरण करून महाराजांना आठवून श्री नृसिंह सरस्वती महाराज मी ही सेवा खास तुमच्यासाठी करत आहे आणि तुमचा आशीर्वाद मिळावा, तुमच्या आशीर्वादाने माझी मनोकामना पूर्ण व्हावी अशी एक नृसिंह सरस्वती महाराजांना प्रार्थना करायची आहे. नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे श्री गुरुदत्त माऊली. तर अशी मनोभावे प्रार्थना करा. मी खूप पीडित आहे, माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे, मी खूप दुःखी आहे, पण देवा मी तुमचा भक्त आहे आणि कृपा करा अशी एक कळकळीची प्रार्थना करा आणि देवाला यावेळी एखादा नवस बोला. बघा खूप जण काय म्हणतात की देवाला नवस करायची गरज नाही, फार सेवा करायची नाही, फक्त नामस्मरण करायचं. असं अजिबात नाही. देवाची सेवा ही करावी लागतेच. आणि स्वामी नेहमी सांगतात जो करी सेवा तोच खाईल मेवा. तर बघा तुम्ही खूप जण खूप श्रद्धेने पूर्ण विश्वासाने सेवा करता हे मला माहीत आहे आणि महाराजांना सुद्धा माहीत आहे. म्हणून ज्या कोणी ताई हा उपाय अगदी श्रद्धेने करतील तर नक्कीच त्यांची इच्छा ही पूर्ण होईल. ती 3 पिवळी फुले तुम्हाला इच्छा सांगायची आहे आणि त्या औदुंबराला अर्पण करायची आहेत. यावेळी फुलेही तुम्हाला तिथेच ठेवायची आहेत, घरी वगैरे काहीही आणायचं नाही. आणि पूजा करण्याआधी तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. पूजा झाल्यानंतर तुम्हाला फुलवात जी घेतलेली आहे ती फुलवात पेटवून घ्यायची आहे आणि तुम्हाला दत्त महाराजांची आरती येत असेल किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून त्या ठिकाणी आरती करा. वेळ नसेल एवढा तर फक्त ती आरती तुम्हाला 3 वेळा ओवाळून घ्यायची आहे. धूपसुद्धा 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि मग औदुंबराला नमस्कार करायचा आहे आणि 9 औदुंबर प्रदक्षिणा करायच्या आहेत. फक्त आणि फक्त 9च औदुंबर प्रदक्षिणा करा. आणि औदुंबर प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एकच मंत्र म्हणा. आणि प्रदक्षिणा करत असताना एक प्रदक्षिणा झाली की मग औदुंबराला स्पर्श करायचा, दर्शन घ्यायचं आणि एक क्षण थांबायचं. मग नंतर दुसरी प्रदक्षिणा करायची. आपण काय करतो फक्त गोल गोल फेऱ्या मारतो. अशी प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. म्हणून सुद्धा आपल्याला कधी कधी सेवेचं फळ मिळत नाही. म्हणून सांगते 9 प्रदक्षिणा झाल्या की नंतर मनोभावे नमस्कार करा. औदुंबराचं जे वृक्ष आहे, जे खोड आहे त्या खोडाला दोन्ही हाताने घट्ट पकडा की जसं आपण आपल्या आईला पकडले आहे, आपल्या गुरूंचे चरण धरलेले आहेत. आणि एक 5 मिनिटे अशीच तुम्ही तुमची घट्ट पकड हातांची तशीच ठेवा. मनोभावे श्री गुरुदत्त महाराज, नृसिंह सरस्वती महाराज आणि स्वामींना प्रार्थना करा आणि लवकरात लवकर अनुभव यावा अशी पुन्हा पुन्हा विनंती करा. आणि बघा तुम्हाला 1 महिन्यात खूप सुंदर अनुभव येईल. तर जे कोणी श्रद्धेने उपाय करतील त्यांना लवकर अनुभव येईल. आजवर खूप सेवेंचे अनुभव आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा माझ्या सगळ्या ताईंना खूप छान छान अनुभव येतील. व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या मैत्रिणी किंवा जे कोणी नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा अडचणी आहेत, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.